अय बायको, तुला जराशी लाज का नाही वाटत म्हणतो मी. हे माझे कपडे तू कायला घाललीस? काऊन तर माणसाचे कपडे बाया घालू नाही शकत का? अरे घालू शकतेत ना. पण तुझा लग्न झाला आहे का नाही? का आहेस कुवारीच बैताड बेलनी? अरे लग्न झाला आहे. त्या लग्नातल्या पुऱ्या साड्या माझ्या फाटून गेल्या आहेत, पण एकान साडी घेऊन देते का मला? म्हणून तुमची शांड बन्यान आणि नाईट पॅन्ट मी घाललो. अय भूताचे चोलणे, तू कपडे फाटल्यावर मला सांगतेस का माझे कपडे फाटले म्हणून? अरे तर तुला पहिलाच सांगायला पाहिजे का माझी साडी जुनी झाली व मला नवीन साडी घेऊन द्या म्हणून. काऊन तुम्हाला त्या दिवशी चांगलं नव्हतं का? 15-20 दिवसाच्या पहिला तर तुम्ही ऐकल्या का माझी गोष्ट? अरे तर मी त्यावेळी कामात होतो. आमच्या शेतामध्ये मक्याची लागवड चालू होती. तर मला वेळ भेटत होती का? सगळ्या औषधी फवारणी करायच्या होत्या. शेतामध्ये नांगरणी करायची होती. तुझ्याच वाणी का घरी बसला राहत होतो? पागलकोटची नाही तर जेव्हा तेव्हा झगडाचा मूळच बनत असेल हिचा. मी आता कोणता झगडा करत आहो? बेस तुमची शांड बन्यान आणि हा पॅन्ट घाललो तर तुम्हाला झगडा दिसते. तुम्ही मला लय दिवस झालं शॉपिंगला नेल्या का? ते गुंपाबाई आहे का नसे आपल्या घराजवळची? तिच्या सोबत जावाला का झाला तुला? शेवटीकले पैसे मला मागले असतीस आणि तिच्यासोबत गेले असते दोघे जणी मिळून मिसळून. कधी बायकोला टाइम देवाला वेळच नाही भेटत ना तुम्हाला. कधीतरी म्हणते असा का चल व बायको जाऊन दोघे शॉपिंगला. चल बरा तू अज मी खाली डेंगणाचा बसला. चल तू चल. येते मोकाट धंदे नको सांगूस. मी काही मोकाट धंदे नाही सांगत आहो तुम्हाला. का हो सांगतेस तर? मोकाट धंदे नाही सांगस तर काव सांगतेस? भूताची चोलनी. चोलना तरी धड नाही घालताय. ते शांड बनण्यांवर सरटिंग केलं हरामखोरींना. अंदर कच्चा घालन का नाही तर चड्डी आपली घालीस का माझी घालीस? का आता चड्डी घेऊन देवा लागल? काहून घेऊन नसे देवाचा का? चल ना तर घेऊन देतो. चल बरा तू चड्डी पासून लयंग्यावरी नाही तुला घेऊन दिलो तर. अय पागल डेंगणे, भूताचे चोलणे, तू येती तरी बन्यानच घालून आलीस ना. तुझ्यापासून पाय ना. माझ्या कपड्यात तू घाललीस तर मला लुंगी गुपावं लागली आणि मला बन्यान घालावं लागली. माझ्या कपड्यात तू नसती घाललीस तर मला काय हे असं कपडे घालावं लागलं असतं? आता मी बिना कपड्यानाच येऊ का तर? मी का घाललो असतो मग? माझ्याजवळ साड्या आहेत का? तुम्ही साडी घेऊनच नाही दिला तर कोटच्या. चल ना तर आता घेऊन देतो ना. पहिला किराणा सामान घे, बढियापैकी सगळ्या गोष्टी सगळ्या वस्तू वगैरे घेऊन दाख. मग कपडे लत्ते घेऊ. मग आणखी काही खातेस का तर खा, नाश्ता वगैरे, आणि मग घरी जाऊ. कारण माझे लुंगी नाही का, माझ्या लुंगीतून घाटरा मोठ्यानं हालतेत माझं. आपल्या घाटराला दोरी का नाही बांधल्या तर? हे दिमाग चाटे, पहिलेचे 2 टन अंगूर आहेत. त्याला दोरी बांधीन आणि कसलू गिसलू आता कसं होतील? चकनाचूर झालं तर मला पोरा बारा होतील का? ना तू लेकरवारी होशील का? चला जाऊ द्या त्या का करत्या त्या गोष्टी. फटकन नाही का एक लिंबूच्या लोणच्याची बाटल घ्या बरं. काहून? तुला दिवस तर नसेत? काहून तुम्हाला नसे माहीत? बयाच माणूस आहे गे. हाच माझा नवरा आणि मला विचारते तुला दिवस तर नसेत म्हणून. अरे तर तू लोणचा घे म्हणलीस म्हणून म्हणलो. काहून लोणचा असा खातच नाही का? खातेत ना. मी लोणचा खातो. आता मला दिवस आहेत का? आता मग मला कसं विचारत्या? सांगलो तुम्हाला. लोणचाची बरणी, एक मंजनचा डब्बा, 6 जिऱ्याची 1 पुडी, 1 पावडरचा डब्बा चेहऱ्याला लावायचा, 1 खोबऱ्याच्या तेलाची शिशी, 1 निरमा पाकिट आणि 2 किलो साखर. सगळ्या घेऊन जा का? मग जाऊ साडी घेवायला. तू का करतेस तर? तूही घेऊ लाग ना. मला तिथनालाच ऑर्डर मारतेस ना. बालनची झाली असशील. आलो गेलो तर असा मारीन का नाही तेव्हा समजेल. येटी का झगडा करावासाठी आणले का तुम्ही मला? घेवाचा आहे तर घेवा ना लवकर आणि चलावा. एवढा झगडा आहे नाही. बायको सोबत कधीच शॉपिंगला नाही येवा. लमडीचा शांड बन्यांवर यावा लागला मला. साली इज्जतदारीनं माणूस शर्टही नाही घालू शकत. पहिला तरी चांगल्यापणानं आहे, कुवारा होता तर. तुम्ही लवकर सामान घ्या बरं. मी तिकडं संडासकून येतो. मला ताकदचे हगावला लागली. बापरे गा, हिच्यासोबत येणे म्हणजे आपली नाकच कटवणी आहे रामखोरीची. जे ती म्हणले ते भक निर्या पाडून दिलं. आता का समजतील एवढे लोक? एवढ्या मोठ्या दुकानामध्ये येऊन असा सत्यानाश करते नालायकीन. तर पाहिल्या भावांनो असं राहते बायकोसोबत शॉपिंगला गेल्यावर. लमची जेती ना ते पादूनच देते. हगावला लागले तर तिकडे पराली.